बरेच तरुण मंडळी बसलेली आहेत, इतक्या लवकर नाही संपवणार मी, काळजी करू नका तुम्ही. ऐका फक्त एक विनंती आहे, बरेच तरुण आहेत, काय मागावं ऐका. त्या एक 2-4 दिवसापूर्वी मी त्या पारनेर तालुक्यात कीर्तन केलं आणि त्या पारनेर तालुक्यात नगर जिल्ह्यामध्ये एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे, अण्णा हजारेंचं गाव आहे ते. त्या राळेगण सिद्धीला एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. बरेच जवान बसलेले असतील इथं, जवानाचे कपडे आहेत काहीच्या अंगावर. देव देश आणि धर्मासाठी आपण जीवन जगलं पाहिजे. पोरांनो, हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे. रोजच्या कीर्तनात एक जवान, एक मावळा, एखादी संत कथा, एखादी रामायणातली कथा रोज सांगतो मी. रोज तुम्ही साखरे महाराज नाव टाकलं यूट्यूबला की माझे 200 कीर्तन आहेत. जय हो चॅनलला आहेत, खूप चॅनलला आहे. सगळ्या चॅनलची कीर्तन ऐका. सगळ्यामध्ये एक तरी मावळा आहे, एक तरी जवान आहे. त्याचं कारण सांगतो बघा. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत, लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरामी सरदार भाला काय कुणाची भीती. अंगावर शारीय व्यास आहे बघा, हे फार गोड महाराज. संपूर्ण असं कीर्तन आहे महाराज. उद्धव बापू, तुम्ही हात केला क्या बात आहे की सफलच झालं माझं, कारण तुम्ही गायनातले दर्दी आहात. असं गोड गायलं पाहिजे. आमच्या आमदार भाऊनं वासच केलं, जमलं, कामच झालं माझं. अर्थ ऐका, एवढंच अर्थ आहे बघा. अशी आपली मुलं आली पाहिजे देवासाठी, देशात. पोरांनो, तुम्ही येताना मला जे हरी घातला, सगळे पोरं वाट्यावरली तुम्हाला धन्यवाद, इकडची सगळी धन्यवाद. एवढी तरणीबाण पोरं कीर्तन ऐकतात. पोरांनो ऐका, एवढी माझी कथा ऐका. पोरगा वयाच्या 18व्या वर्षी व्यायाम करत होता. भगतसिंहाचं चरित्र ऐकलं होतं, झाशीच्या राणीचं चरित्र ऐकलं होतं, छत्रपती शिवरायांचं चरित्र ऐकलं होतं. पोरगा व्यायाम करत होता. बाप त्याचा कमिशनर आहे, 1 लाख पगार आहे बापाला. आई त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे, आईला पण 1 लाख पगार आहे. 2 लाख रुपये महिना घरामध्ये येत होता. पण पोरगा असं म्हटलं नाही की मी कशाला सीमेवर जाऊ, मला काय गरज आहे, मी एकुलता एक आहे. नाही. पोरगा 2018 साली आपल्या संभाजीनगरला शिकला, नेमका मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला आणि भारत देशाच्या मिलिटरीच्या परीक्षेमध्ये तो लढायला गेला. महाराज, इतका सुंदर दिसायला पोरगा होता ना. सर्च करा गुगलवर कीर्तन झाल्यावर, सौरभ आवटी नावानं. इतका गोंडस पोरगा महाराज, इतका राजबिंडा. आणि तो पोरगा लढायला गेला. 18, 19, 20, 21, 22 आणि 23 अशी 6 वर्ष देशाच्या मातीसाठी तो पोरगा लढला. तर तो पोरगा 6 वर्षामध्ये फक्त 11 दिवस गावाला आला बघा. 11 दिवस, बाकी तो सुट्टीच घेत नव्हता. मिळाली तरी दुसऱ्यांना द्यायचा, पण तो घेत नव्हता. इतकं त्याचं प्रेम देशावर. महाराज, माझा ध्वज, माझा राष्ट्र, माझा देश, हेच माझं जीवन आहे म्हणायचा. बघा गड्या, आपण यांची आठवण काढत जा बरं. ऐका गड्या, जशी संतांची आठवण काढता, देवाची काढता, तशी देशासाठी बलिदान देणाऱ्याची आठवण काढत जा. अक्रूर महाराज साखरे नाव यूट्यूबला टाकलं. आमचे उद्धव बापू आले होते माझ्या घरी कार्यक्रमाला. मी 25 वीर पत्न्या बोलवल्या होत्या घरी माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणाला, की ज्यांच्या पतीनं आपलं कुंकू आपल्या देशासाठी दिलं. त्या प्रत्येक पत्नीला दक्षिणा देऊन, भारी देश साडी देऊन मी वाटी लावलं. 20 लाख रुपये मला लागले बघा. पण तुम्हाला खरं सांगू, इतका आनंद मिळाला मला. 20 लाख गेले पण 50 लाख आले महाराज. कुठून आले, काय आले कळालं नाही, पण आले महाराज. माझा अनुभव आहे. तुम्ही देऊन बघा हो, दिलं की येतच महाराज, दिलं की येतच. फक्त सांभाळून ठेवलं की वीज बनतं त्याच. म्हणून ते सांभाळून नाही ठेवायचं. आलं की द्यायचं, किती घ्यायचं पण द्यायचं, काय अडचण नाही त्याला. तुम्ही दिलं घेतलं आणि दिलं, वाढलंच म्हणा. सांभाळून ठेवलं की त्याला काढी लागलीच म्हणा. पोरं तरी वाईट निघणार, पॅरालिस तरी होणार, अटक तरी येणार. लय अवघड आहे महाराज. विनंती असेल तुम्हाला देत चला. विनंती असेल कीर्तनकारांनी सुद्धा दिलंच पाहिजे महाराज. कामच आहे ते, दिलंच पाहिजे. तुमच्या सप्ताहात जेवढे कीर्तनकार काही देणार आहेत, त्याच पुरुषोत्तम पाटलांनी चोखोबरायांचं मंदिर बांधलंय. हो, मी सैनिकाला दरवर्षी देतो, 10-20 लाख रुपये खर्च करतो. ढोक महाराज आजही 1-1 ग्रामची अंगठी 52 लोकांना वाटली ढोक महाराजांनी. 52 1-1 ग्राम आहे.
52 लोकांना गरीबाला अंगठी घातली. कोण म्हणतं देत नाही? आजही आळंदीला त्यांची भाजी आहे, लोकांना अन्नदान आहे. देणारे लोक आहेत. तुम्ही पैसे देता म्हणजे ते काय आम्ही आमच्या संसाराला नाही लावित. ते नाही मार. तुम्ही म्हणा मग तुमच्या हातातलंही सोनं आहे. हे माझं नाही, हे मला जवानांनी केलेलं. माझा एक मित्र आहे श्रीगोंद्याचं, त्यानं मला जवान त्याचं मी चरित्र सांगितलं. तो सुट्टीवर आला आणि त्यांनी मला अंगठी केली. हे मी माझं नाही घेतलं, हे लोकांनी दिलंय. मी का सांगतोय तुम्हाला पुन्हा ऐका. तुम्ही देत चला, लोक देत राहतील तुम्हाला. तुम्ही देत चाला, दिलं की वाढतं, हा सिद्धांत आहे. ऐका ऐका. आणि मग तो पोरगा देशासाठी इतका लढला, फक्त 11 दिवस घरी यायचा हो सुट्टीतून. आणि नेमकं असं झालं, मागच्या वर्षी दिवाळीला तो सुट्टीमध्ये घरी आला. आईनं त्याला सगळी पदार्थ केली खायला. वर्षातून एकदाच येतो म्हणून आईनं खूप प्रेम केलं. आणि नेमकं मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात, म्हणजे याच महिन्यात खूप थंडी पडली होती. जशी 2-4-8 दिवसापूर्वी पडली होती ना, थंडी पडली होती. जसा हिमालयात काल बर्फ पडला, तिकडचे सगळे दरवाजे बंद आहेत, रस्ते बंद आहेत, तसा बर्फ त्या सियाचीनमध्ये पडत होता. आणि रात्रीच्या 12 वाजता या सौरभ आवटीची ड्युटी बंदूक घेऊन लागली होती. 5000 पोरं त्याच्या हाताखाली होती. तो कॅप्टन होता, हातामध्ये बंदूक घेऊन पाहे पा ध्वजेचे चिरगूट, राया जतन करिता कष्ट, देशाच्या मातीचं रक्षण करत होता. रात्रंदिवस उभा होता. इतका बर्फ पडत होता, बर्फ कमरेपर्यंत आला होता, बर्फ पोटापर्यंत आला होता, बर्फ आता खांद्यापर्यंत आला होता. पण अजून वरून ऑर्डर आली नव्हती, मोबाईल लागत नव्हते, रेंज नव्हती, खूप बर्फ पडत होता. पण ध्वज खाली पडणारी ध्वज खांद्यावरती तो जवान घेत होता. आपल्या खांद्याच्या वर बर्फामध्ये त्या देशाच्या झेंड्याला तो भिजू देत नव्हता. काय प्रेम असेल गड्या. शेवटी डोक्यापर्यंत बर्फ आला. बर्फ काही थांबला नाही. 4 दिवस नाही, 5 दिवस नाही, 7 दिवस बर्फ पडला. 0.2 तापमान झालं. सगळा बर्फ गोठून गेला. आणि त्या बर्फ गोठण्यामध्ये आपले 12 जवान बर्फामध्ये अडकले. बरेच जवान सापडले, पण 9 दिवस या सौरभ आवटीला काही सापडण्यात यश आलं नाही. कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत, अशी ललकारी घुमली पोरांनो. ही सत्य घटना आहे. हेलिकॉप्टर बोलावण्यात आली, बॅटऱ्या लावण्यात आल्या, खोऱ्यानं बर्फ काढण्यात आला. आणि 11व्या दिवशी त्याची बॉडी सापडली. पूर्ण बर्फमय झाली होती महाराज. गोठून गेलं होतं शरीर त्याचं गड्या. पूर्ण बर्फामध्ये कोंडून गेला होता. देशाच्या मातीसाठी ध्वजाचं रक्षण करता करता भारत माता की जय, वंदे मातर म्हणता म्हणता मातीसाठी त्यानं प्राण दिला होता. बर्फामध्ये सगळं शरीर गोठून गेलं होतं. एखाद्या हायवेच्या रसवंतीवर जसं बर्फाची लादी असते ना, तसं पूर्ण शरीर झालं होतं. बर्फातून बॉडी बाजूला काढताना बर्फ कापता कापता त्या 23-25 वर्षाच्या पोराचा एक हात कापावा लागला, अर्धी छाती कापावी लागली, एक पायसुद्धा कापावा लागला. आणि अर्ध्याच अंगाची बॉडी विमानानं पुण्याला आली. पुण्यावरनं त्या राळेगण सिद्धीला पोहोचली. 1,00,000 लोक वाटी लावायला जमली होती. हंबरडा फोडून माणसं रडत होती. आई धावली. आईनं झेंडा सरकवला आणि आपल्या लेकराच्या गालावून हात फिरवता फिरवता दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश, कधी भेटणार माझा राजा बाळ सखा ग, बाळ सखा. गालावरुनी हात फिरवुनी आई पोटासी धरते, जीवलग पुत्र माझा झाला परका, बापाची मन गहिवरते, बांधल्या तळ्याचा फुटला से पाट. ओ गरानो माळा, ओ गरानो माळा, ओ गरानो माळा. सगळं गाव रडत होतं, आई रडत होती, बाप रडत होता. सगळ्यांनी डोळे पुसले होते. आणि आता त्याची शासकीय इतमामात अंत्यसंस्कार चालू होता. आणि आई एकच शब्द म्हणत होती, माझ्या सौरभचा हात कुठे आहे, माझ्या बाळाची छाती कुठे आहे, माझ्या बाळाचा पाय कुठे आहे. कोण सांगणार होते आईला की तिचा पोरगा आपल्यासाठी बर्फामध्ये अडकून गेला होता, आपल्या ध्वजाचं रक्षण करता करता गेला होता. ऐका गड्या, आता या घटनेला 1-2 वर्ष झाली.
ती आई हातानं जेवण करत नाही, ती माय हातानं जेवत नाही. कोणीतरी मुली तिला प्लेटनं दूध पाजतात, पाणी पाजतात, पडलेली आहे. मी सुद्धा भेटून आलो आहे तिला, खूप विनंती केली, आई जेवत जा, तुमचा पोरगा अमर झाला, देशासाठी गेला. ते म्हणते साखरे महाराज खूप चांगलं माझ्या पोराचं तुम्ही चरित्र सांगता, देशासाठी काम करता, खूप गोड कीर्तन करता, काय तुमचा आवाज आहे, पण महाराज माझ्या तोंडाच्या जवळ घास आला ना, माझ्या सौरभचा हात मला दिसतो हो महाराज. कोण सांगणार हो त्या आईला की आता तुझा सौरभ अशा गावाला गेला आहे की तो तुला परत कधी दिसणार नाही. अशी खूप मुलं आहेत बापू, खूप आहेत. अक्रूर महाराज नाव टाका यूट्यूबला, तुम्हाला ऐकायला मिळतील. खूप जवानाच्या कथा सांगितल्या. त्या आईला म्हटलं मग आई आता तुम्ही काय मागता देवाकडं? काय म्हटली माहिती आहे का ती आई? एकच मागते देवाला की मला मुलगा नाही पण एक मुलगी आहे. देवाने एकच करावं, माझ्या मुलीच्या बुद्धीमध्ये प्रवेश करावा आणि तिलासुद्धा देशाच्या सीमेवरती देश सेवा करायला पाठवावं आणि तिनं हातामध्ये माझ्या सौरभसारखी बंदूक घ्यावी. काय काय आई आहे, काय मागणं आहे महाराज. एक पोरगा बर्फामध्ये अडकून जातो आणि आई म्हणते माझी दुसरी मुलगी देशासाठी गेली पाहिजे. मागायचं असेल पोरांनो तसं देशासाठी मागा, मागायचं असेल तर धर्मासाठी मागा.